नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रो, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि विशेष करून पशुसंवर्धनासाठी जवळपास बरेचसे लोक मुरघास करण्यासाठी मका, कडोळ किंवा दैनंदिन चाऱ्यासाठी जसा आपला घास करतात, गावरान घास. पण मित्रो, आता कृषी क्षेत्रात जशी जशी प्रगती होते तशाच या चांगल्या चांगल्या गोष्टी समोर यायला लागल्या. आणि म्हणूनसाठी एक जसं न्यूट्रीफीड या नावाचं जे गवत आहे, तर याविषयी एक संकल्पना सुचली आणि इथं बघितल्यानंतर असं वाटलं की खरोखर हे गवत बाकी मकेपेक्षा, कडोळापेक्षा किंवा घासापेक्षा एक शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर अशी एक गोष्ट आहे. आणि म्हणूनसाठी हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी पशुसंवर्धनाच्या मुरघास किंवा आपला घास किंवा जसं कडोळ, तर याला पर्याय म्हणून नेमकं चांगल्यात चांगलं काय आहे. तर हे जे न्यूट्रीफीड जे गवत आहे, तर हे जनावरांच्या आरोग्याच्या, दुधाच्या आणि विशेष करून बाकी चाऱ्याच्या तुलनेमध्ये खूप जादा, जसं 15 ते 20% जास्त, ज्याला म्हणूया आपण की प्रोटीन्सयुक्त म्हणजे प्रथिनयुक्त असा हा चारा आहे. आणि म्हणून ती ही संकल्पना सुचली आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतो. आता मित्रो, शेती जर तुलनात्मक आणि व्यावहारिक दृष्ट्या केली तर आपल्याला निश्चित परवडते. ती संकल्पना सुचली की व्यावहारिक तुलनात्मक ती गोष्ट सुचल्यानंतर मला हे न्यूट्रीफीड आठवलं आणि म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवून राहिलो. मित्र बघा, व्हिडिओ थोडा मोठा होईल, हरकत नाही, पण जाणून घ्या. घासापासून सुरुवात करू आपण. घास जर करायचा ठरला तर किमान एकरी 4 पायल्या बी लागतात आणि 4 पायल्याची कॉस्ट 20,000 रुपये जाते. ते जर मकेत आलो तर तिथे 2-4 हजार रुपयाचं बी लागत. आता चला घासाची गोष्ट आपण मानू, कारण का आता तो कट केल्यानंतर परतही येतो आणि 6 महिन्याच्या अंतराने साधारणपणे नाही काही तर 8-10 कापण्या होतात. पण मका एकदा केली, कापून घेतली, विषय संपला. कडोळ ज्या पद्धतीने कापलं, विषय संपला. आणि म्हणूनसाठी न्यूट्रीफीड का फायदेशीर आहे, तर प्रथमतः याचं बी तितकंसं काही महाग नाही. हे अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम बी 500 रुपयाला मिळतं, म्हणजे 1 ग्रॅम बी 1 रुपयाला मिळतं असं धरू आपण. मग 1 किलो बी जर आपल्याला साधारणपणे 1000 रुपयातच मिळतंय, तर 20,000 रुपयाचं घासाचं बी फुकून घास करायला हवं तितकंच. कारण हा चारा जनावरांना खूप चांगला, आणि त्या चाऱ्यांच्या पट्टीमध्ये, घासाच्या पट्टीमध्ये, मकेच्या पट्टीमध्ये, कडोळाच्या पट्टीमध्ये 16 ते 20% याच्यात प्रोटीनचं किंवा प्रथिनेचं प्रमाण जास्त आहे. त्यांच्या तुलनेत त्याच्यात दुधात वाढ होते, फॅटमध्ये वाढ होते, आणि विशेष करून त्यांच्या सर्वावर रोग पडतो, याच्यावर रोग पडत नाही. हा खूप मोठा बेनिफिशियल, ज्याला म्हणून आपण बेनिफिट, की याला रोग पडत नाही म्हणजे हा शाश्वत. आता घासाला रोग पडतो, मकेला रोग पडतो, कडोळावर रोग पडतो. आणि दुसरा एक फायदा असा आहे मित्र याचा, की कवळं जरी घातलं गेलं तर आवडीने जनावर खातात, याच्यापासून विष बाधा होत नाही. जशी कडोळातून किरळ लागणं, मका जर कवळ्या असलं तर बुळकणं, घासावर मावा पडला तर जनावर फुगणं किंवा अन्य काही गोष्टी, तर सगळ्या परीने हे चांगलं आहे. आणि म्हणूनसाठी खरीप हंगामामध्ये ज्यावेळेस पाऊस पडून जातो, तर व्यवस्थितपणे आपण जमीन नांगरून व्यवस्थित तयार करून ठेवलेली असते पेरणी योग्य, तर त्यावेळेस जसा पाऊस पडेल तर पाण्याच्या आपल्या विहिरीमध्ये, बोरमध्ये आवक होईल. आणि त्या हिशोबाने जर आपण ह्या घास, हे न्यूट्रीफीड जर आपण केलं, ह्या गवताची जर निवड करून ही गवत जर केलं, तर निश्चित स्वरूपात वर्षभरापर्यंत आपण याला कापू शकतो. व्यवस्थित याची जर मेहनत केली तर हा वर्षभर आपल्याला चांगल्या चांगल्या पद्धतीची साथ देऊ शकतो. आणि जेणेकरून आपल्याला मुरघास करून ठेवणं किंवा बा घासाला वर्षभर त्या पद्धतीने जपून त्या पद्धतीने पाणी, घासाला याच्याहीपेक्षा दुप्पट पाणी लागतं. त्याला 10-15 दिवसाला जरी पाणी दिलं त्याच्यावर तसा फारसा काही परिणाम होत नाही, पण घासाला 5व्या दिवशी उन्हाळ्यात पाणी लागतं. मग मित्र, मला काय म्हणायचं, की जर हा मका, कडोळ, घासापेक्षा जर हा चारा दुप्पट निघत असेल, याच्यात प्रोटीन्सचं किंवा प्रथिनांचं प्रमाण त्याच्यापेक्षा 20% जादा असेल, विशेष करून जर गुरांना खाद्य नसेल,
थोड्याफार प्रमाणात जरी दिलं तर त्या खाद्याची भर याच्यातून जर जनावरांची भागत असेल तर निश्चितपणे न्यूट्रीफीड करायला काय हरकत नाही. आणि म्हणूनसाठी मित्र खरीपात काय करायचंय, आता या ठिकाणी बघा 2 फूट सरी पाडली, पण 2 फूट नाही तर आपण 2.5 फूट करू किंवा 3 फुटात जाऊ. कारण का पुढे चालून आपल्याला बैलांनी हे खांता आलं पाहिजे, वर्षभर पीक राहणार आहे, म्हणजे हे गवत राहणार आहे. आणि याची मेहनत आणि मशागत जर चांगली केली, याला ढोस पाणी जर व्यवस्थित ठेवला तर निश्चितपणे हे त्या चाऱ्यापेक्षा दुप्पट उत्पन्न देणार. आणि म्हणूनसाठी एक तंत्र ध्यानात ठेवायचं मित्र, याला रोग तर तसं काही पडत नाही, पण याला ड्रीप करायचं. आणि ड्रीप करून साधारण 2-2.5 महिन्यांनी एकदा खांदून याला मटेरियलची मात्रा देत राहायची. आणि वरून ड्रीपमधून जर युरिया सोडला तर अतिउत्तम, एकदम हिरवा गार आणि बेस्ट चारा तुमच्या गोठ्यात राहणार. तर मित्र 2.5 फूट सरी पाडून साधारणपणे 10 गुंठ्याला 500 ग्रॅम बी फुकून वाफे करून करतायत. पण इथं सरी पाडून जर केलं तर माझ्या हिशोबाने त्या तेवढ्या अर्ध्या किलोमध्ये अर्धा एकर रान सुद्धा आता बियाच्या स्वरूपात ते येतं. आणि साधारणपणे इथं 1.5 फुटांतर ठेवून 1 फुटांतर ठेवून असे बिया टाकलेल्या आहेत. त्या पद्धतीने केलं तर 500 ग्रॅम मध्येच आपलं अर्धा एकर रान बी येतं असं माझा अंदाज आहे. पण 10 गुंठे तर पक्कच होतं, हे तर शाश्वत माहिती. जर 2,000 रुपयात एकर भराचं जरी भागत असेल दाटवट, आणि त्या पद्धतीने जर आपल्याला या चाऱ्याचं त्यांच्यापेक्षा दुप्पट उत्पादन मिळत असेल तर मित्रांनो नका नादी लागू त्या चाऱ्यांच्या. ठीक आहे, याची आधी प्रयोग तिथं करून बघा. आणि जर यातलं मर्म सापडलं तर आपल्याला एक स्टेप पुढे जाता येईल. जे मका करत होतो, जे घास करत होतो, जी कडूळ करत होतो, तर त्याच्यापेक्षा आपण न्यूट्रीफीड करून त्या पद्धतीने आपली काय गरज आहे ती भागू शकतो. आणि म्हणूनसाठी मित्र याची लागवड खरीपात पाऊस पडल्यानंतर सरी पाडून जर व्यवस्थित बिया टाकून दिल्या आणि ते जर उतरून आलं तर किमान 2.5 ते 3 महिन्यात पहिली कापणी यायला टाइम लागतो. 2.5 ते 3 महिन्यात कापणी येते. पण काय करायचं, ज्यावेळेस सरी पाडणार आहात त्यावेळेस 10-20 एकरी 4 गोण्या त्या सरीमध्ये टाकून द्यायच्या. टाकून दिल्यानंतर व्यवस्थितपणे बियाची लागवड करून घ्यायची, पाणी द्यायचे, ड्रीप टाकायचे. आणि तिथून पुढे जशी कापणी होईल तर आपल्याला कळतं आता पिकामध्ये बाबा त्या पद्धतीचा जोम आहे की नाही. पण त्याच्या आधीच व्यवस्थितपणे थोडं मटेरियल जर टाकीत राहिलो तर आपल्याला वर्षभर या न्यूट्रीफीडमधून चांगला आणि उत्कृष्ट चारा मिळेल, जेणेकरून आपली वर्षभराची फॅट, दुधाची क्षमता आणि जनावरांचं आरोग्य आपल्याला राहते. तर मित्र बघा, थोडासा विचार आता आधुनिकतेत करायचा. आपण जे मागं पारंपरिक होतं ते कुठेतरी सोडून थोडं पुढे यायचं आणि यातलं मर्म जाणून पुढं आणखीन काय होतंय नवीन त्या पद्धतीची वाट पाहिजे. मित्र जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे ॲग्रोनॉमी मराठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा. सगळेच हुशार येतात असं नाही मित्र, पाहून माणूस हुशार होतो. आणि म्हणूनसाठी एवढी जबाबदारी तुमची. त्या बघा एवढं ऊन आहे तरी मी काम चालू ठेवलेलं आहे, काम करतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर मित्र तेवढंच फक्त तुमच्या हातात आहे, तेवढंच तुम्ही करा. जे माझ्या हातात आहे ते मी करतोय. तर मित्र परत एकदा सांगतो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे ॲग्रोनॉमी मराठीला सबस्क्राईब करून ठेवा, शेअर करून ठेवा, लाईक करा आणि बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा. राम राम मित्र.